LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात काही हेडलाईन्स। राहुल गांधींची दिल्लीत पत्रकार परिषद। 3 विषयांवर तडजोड केली जाणार नाही, सरकारनं उत्तर द्यावं, राहुल गांधींची मागणी। बुलढाण्यात जेल भरो आंदोलन। प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महिला आक्रमक। एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। लोकसभा अध्यक्ष आणि 6 खासदारांनी 2 आठवड्यात उत्तर द्यावं, सुप्रीम कोर्टाचे आदेश। शरद पवारांच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। 4 महापुरुषांना भारतरत्न देण्याची मागणी। राज्यातील विविध विषयांवर देखील चर्चा। चूक मान्य करा, अन्यथा तुम्ही आणि तुमचा पक्ष संपून जाईल, मनोज जरांगे पाटलांचा बावनकुळेंना इशारा। आणि आता बातम्या विस्ताराने। नमस्कार, मी संदीप। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रयोगशाळा विभागाचे प्रमुख डॉक्टर अमित शार यांनी महिला कर्मचाऱ्याला स्टोअर रूम मध्ये बोलावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी पीडित महिलेनं सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे। घटनेची माहिती मिळताच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह कठोर कारवाईची मागणी केली आहे। त्यांनी मला वारंवार कॉल करून तिकडे बोलवत होते, पण मी खूप घाबरून असल्यामुळे मी परत तिकडे गेली नाही। मी तिकडे गेली नसता ते परत लॅबमध्ये येऊन बसले, जिथे मला त्यांनी परत आवाज दिला, त्यांच्या जवळ बोलावलं, गोष्ट विचारल्या लॅबमधल्या। त्यानंतर बाहेर गेल्यानंतर त्यांनी मला कॅबिनमध्ये येण्यास खूप फोर्स केला। त्यांच्या कॅबिनमध्ये त्यावेळी मी माझ्या एक सोबत टेक्निशियन घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये गेली। त्यांच्या कॅबिनमध्ये गेला असता त्यांनी माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। दरवाजा लाव, कुंडी लाव, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितले, परंतु मी खूप घाबरून होती आणि त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला, हात वगैरे मागितला, बाकी इतर गोष्टी पण त्यांनी। अमरावतीत प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी शेकडो शेतकऱ्यांचा सांकेतिक सत्याग्रह सुरू आहे। अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झालेत। नोकरीतील समांतर आरक्षणाचा कोटा 5% 15% करण्यासह थेट नोकरी आणि राखीव जागांचा लाभ देण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। अधिग्रहित जमिनींचा योग्य मोबदला मिळावा आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला त्या संदर्भामध्ये आश्वासन दिलं होतं। अमरावतीच्या सांस्कृतिक भवनमध्ये महाराष्ट्रातल्या प्रमाणपत्र धारक जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचं आरक्षण 1980ला निर्माण झालं 5%, आणि तेव्हापासून आज 2026 आहे, 46 वर्षामध्ये 5% आरक्षणाची मर्यादा अजिबात वाढली नाही आहे। प्रकल्प तेव्हा बोटावर मोजण्याजोगते होते, आज ते हजारो झाले आणि हजारो प्रकल्पाच्या अंतर्गत लाखो प्रकल्पग्रस्तांची संख्या झाली आणि नोकऱ्या कोणालाच नाही। जे 5% होतं त्याची अंमलबजावणी सरकारनं आजपर्यंत केलं नाही, कोणाच सरकारनं केली नाही। आणि म्हणून मग आमची ती मागणी महत्त्वाची होती की 5% जे समांतर आहे आरक्षण आहे ते तुम्ही 15। भाजप विरोधात मतदान केलेले पक्षच फुटले, त्यामुळे जनतेच्या मतांचा अपमान झाल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी केलाय। SIR आणि डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधत राजकीय गणित बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला। महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर कोणत्याही पक्षासोबत आघाडी करा, मात्र भाजपसोबत युती करू नका, अशी भूमिका वंचितची असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। हिंदू, मुस्लिम, मराठा, ओबीसी आणि बौद्ध मातंग समाजात तेढ निर्माण करून भाजप राजकीय फायदा घेत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। लिमिटेशनचं जे बिल होतं ते मोठ्या प्रमाणात सरकारमध्ये लोकसभेमध्येच आणून पाडलं होतं आणि त्याच्यामुळे काय झालंय की मोठ्या प्रमाणामध्ये भाजपनी इतर पक्ष फोडून स्वतःची आकडेवारी ही लोकसभेमध्ये वाढवायचा प्रयत्न केला। सर्वात पहिले आम आदमी पार्टी फोडलं, राघव चड्डा त्याचाच एक
एक्झाम्पल दिसतात आपल्याला. इथं मग त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस फोडली. शालिनी घोष आणि इतर खासदार म्हणजे नरेंद्र मोदींना एकेरी शिव्या देत होते, ते आपल्याला नरेंद्र मोदींच्याच पक्षामध्ये आज आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला मग महाराष्ट्रात आले तर त्यांना माहितीये महाराष्ट्रातले पक्ष यांनी ऑलरेडी दोनदा फोडले, त्यांचं घरचंच काम आहे ते पक्ष फोडणं, तर त्यांनी परत उभाटाचा पक्ष फोडला. 6 खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे हे डायरेक्ट शिंदे सेनेमध्ये गेले होते. आणि आपल्याला एक दिसेल की अजित पवारांचा जो पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे, भाजप या दोन पक्षांना आपण शेल कंपनी हा कसं नाव ऐकलं, फंड फिरवायला शेल कंपनी वापरतात, तसं यांना शेल पक्ष म्हणून वापरतात की पहिले खासदार ह्या शेल मध्ये जाऊन शेल पक्षात आपल्या पक्षात घेऊ, असं ते खासदार फिरवण्यासाठी हे दोन पक्ष ते शेल पक्ष म्हणून वापरतात. सेंच्युरी मिलच्या जागेच्या मुद्द्यावरून आज आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. भाजपनं तब्बल 400 कोटी रुपयांच्या किमतीची जागा एका मित्राला अवघ्या 21 लाख रुपये वार्षिक भाड्यानं दिल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. फुटबॉल मैदानाच्या मुद्द्यावर आज उच्च न्यायालयानं महत्त्वाचा आदेश दिल्याचा दावाही त्यांनी केला. आम्ही छोटे लोक आहोत म्हणून आयुक्तांना भेटायला आलो आहोत असा टोला लगावत आदित्य ठाकरेंनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसं पाहिलं गेलं तर वरळीचे जे स्थानिक विषय आहेत, मग सेंच्युरी मिलचे ट्रान्झिट असो किंवा सेंच्युरी मिलचं जे रिडेव्हलपमेंट आहे, तिकडच्या स्थानिकांना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी, मग कुठे पाण्याचा प्रश्न होता, कुठे शाळेचा प्रश्न, या विषयावर चर्चा झाली. तर वरळीचे आमचे सुनील शिंदेजी, मी, किशोरीताई आहेत आणि आमचे सगळे नगरसेवक स्थानिक घेऊन आले. मोकळ्या जागांचा लढा हा फार मोठा आहे. हा महापालिकेच्या पेक्षा जास्ती मोठा मोकळ्या जागेचा विषय आहे, कारण काही म्हाडा येतं, काही MMRDचे प्लॉट्स आहेत. आणि आपण पाहिलं असेल मुख्यमंत्र्यांबरोबर हा लढा सुरू आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः आपल्या मित्रांना किंवा भाजपच्या आमदारांना 16 एकर जागा मुंबईतल्या मोकळ्या जागेच्या जवळपास फुकटात देत आहे. म्हणजे तो जो एक अंधेरीतला प्लॉट दिलेला आहे, जवळपास 400 कोटीचा प्लॉट 21 लाखात दिलेला आहे आणि 21 लाख पर इयर म्हणजे काहीच नाही. 2 म्हाडाचे प्लॉट फ्री ऑफ कॉस्ट दिले. त्याच्या विरुद्ध आमचा मोर्चाची तयारी. नोंदी रद्द केल्या की नाही याबाबत सरकारचा प्रवक्ता किंवा बाहुलं बनू नये असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. नोंद रद्द केली नसेल तर रेखा सरदे यांचं नाव मीडिया ट्रायलमध्ये कसं आलं आणि कोणत्या मंत्र्यानं हे नाव घेण्यास सांगितलं असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. 2 महिन्यांपूर्वीच अधिकाऱ्यांकडून झालेला प्रकार चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना सांगितला होता असा दावाही जरांगेंनी केला. चूक सुधारण्याचं आश्वासन बावनकुळेंनी फोनवर दिलं होतं, मात्र त्यानंतर देखील संबंधित प्रकार घडल्याचा आरोप जरांगेंनी केला. सत्य शोधून काढायचं असेल तर अधिकाऱ्यांच्या मागं लागावं लागेल. संबंधित अधिकाऱ्याला जेलमध्ये पाठवण्याची वेळ आली तरी मागं हटणार नाही असा आक्रमक इशाराही जरांगेंनी दिलाय. तपासात जाणं देवेंद्र फडणवीसांनी खूप गरजेचं आहे. मग असं जर असेल तर आता तुम्हाला सत्यच खोदून काढायचं म्हणल्यावर मला अधिकाऱ्याच्या मागं लागावंच लागल. NIC वरून नोंदी उडवल्या ना त्या स्वामींनी NIC वरून नोंदी उडवल्या होत्या का नाही? महेंद्र कर्णे त्यांनी दोघांनी बावनकुळेच्या दिलेल्या पत्रावरून. दुसरा भाग, हेच मी लाडभाऊला सांगितलं होतं, प्रसाद लाड साहेबाला, असं पत्र दिलंय. एक तर इथे नोकरी भेटत नाही, मला अधिकाऱ्यांवरती आरोप करायचा नाही, मला एखाद्या अधिकाऱ्याचं वाटलं होऊ द्यायचं नाही, खडी फोडायला जावं लागल, त्याला म्हणा त्याची चूक दुरुस्ती कर. परंतु त्यांनी चूक दुरुस्त नाही केली. उलट त्यांनी सरकारचा प्रवक्ता बनून त्यांच्या हाताखालचं बाहुलं बनून. आणि आता बातमी नाशिकमधून. नाशिक कुंभमेळ्याच्या नावावर कंत्राट मिळवून देण्याचा आमिष दाखवत राज्यभरातील अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बनावट कागदपत्र आणि विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावानं बनावट वर्क ऑर्डर देऊन पैसे उकळण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली. या प्रकरणाची तक्रार पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचे आदेश याबाबत दिल्याचं महाजनांनी सांगितलं. दरम्यान या फसवणुकीमागं मोठं रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करत कुंभमेळ्याच्या नावाने येणाऱ्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन देखील
गिरीश महाजनांनी केलंय. कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये माझ्याकडे 2-3 दिवसामध्ये 4-5 लोक येऊन गेलेत आणि त्यांनी मला या वर्क ऑर्डर दाखवल्या आहेत. या वर्क ऑर्डर आहेत, त्याच्यावर खाली ते महसूल आयुक्त गेडाम यांचं नाव आहे. डिटेल सर्व्हमध्ये फक्त यस केलेलं आहे. आता खरं म्हणजे वर्क ऑर्डरवर असं कुठेही प्रवीण गेडामांचं नाव नसतं किंवा ते देत नाही, पहिली गोष्ट तर ही. आणि याच्यावर QR कोड असतो, याच्यावर कुठले QR कोड सुद्धा नाहीये. या संदर्भामध्ये मग पोलिसांना जेवणाचे ऑर्डर दिली, वर्क ऑर्डर, त्यांना लंच, डिनर, त्यांना पाण्याची ऑर्डर दिली, पोलिसांना लागणारे मॅट्रेस, बकेट, मग यांची ऑर्डर दिलेली आहे. आणि ते काही 100-150 कोटी रुपयाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे. त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे, पण त्या लोकांनी ज्यांना ही वर्क ऑर्डर मिळाली त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. आणि मी या संदर्भामध्ये मग ते म्हणे आम्हाला थोडं डाऊट वाटतोय की ज्या लोकांनी दिली. मी म्हटलं तुमचं काही टेंडर होतं का ऑनलाईन? म्हणजे नाही. म्हटलं मग तुम्ही टेंडर नसताना दिलं कसं काय? नाही म्हणे. त्यांनी मला खूप असं म्हटलं की ते असंच आहे, आता ऑफलाईन चाललेलं आहे, आम्ही तुम्हाला वर्क ऑर्डर देतो, त्या शासनाच्या वर्क ऑर्डर पण त्या हुबेहूब तशाच छापलेल्या आहेत, त्या सगळ्या तशाच छापलेल्या आहेत. आणि म्हणून या लोकांची फसवणूक त्यांनी. जळगाव शहर अधिक हिरवगार, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीनं महानगरपालिका आणि महिला हाऊसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शहरामध्ये मियावाकी वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येते. महापौर दीपमाला काळे आणि मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या मोहिमेचा प्रारंभ 10 ऑगस्ट रोजी सकाळपासून शहरातील विविध प्रभागांमध्ये मोठ्या उत्साहात झाला. या मोहिमेचं उद्घाटन शहरातील TM नगर परिसरात मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते वृक्ष लावून करण्यात आलं. गरज आहे. आपण बघतोय की शहरीकरण होत आहे, त्याचबरोबर सिमेंटचे रस्ते चौफेर होत आहे, ड्रेनेज पासून तर फोरवे पासून तर गाव अंतर्गत पासून. याचा जर विचार केला तर जळगावचं आपण तापमान जर पाहिलं असेल मागच्या काळामध्ये तर 47 पर्यंत ते क्रॉस होतं. त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याकरता जे वातावरण होतं ते तयार झालेलं आहे. ते जर कमी करायचं असेल तर वृक्षारोपण शिवाय आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही. त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये हा उपक्रम 3 लाख झाडं लावण्याचा आजचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. त्याच्यामुळे जे संतुलन राहायला पाहिजे वातावरणाचं ते राहण्याचा या ठिकाणी 100% फायदा होणार आहे. आणि आता बातमी पुण्यातून. कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्यानं जमा होणार असून ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत 91% पेरणी पूर्ण झाली आहे. नाशिक विभागात सर्वाधिक पेरणी झाल्याचंही त्यांनी सांगितलं. खत पुरवठ्याबाबत बोलताना विक्रेत्यांना विना अनुदानित खतं विकता येणार नसल्याचं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि खतांचा पुरवठा वेळेत मिळावा यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. खतांचा काळा बाजार केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील कृषी मंत्र्यांनी दिलाय. जाहीर केले की साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये संपेपर्यंत किंवा त्याच्या थोडं मागं पुढं ती रक्कम कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल. कर्जमाफीच्या निकषामध्ये कुठल्याही प्रकारची बदल झालेली नाही. पूर्वी जे निकष होते तेच निकष आहेत. एवढंच आहे की 2019 साली महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ दिला होता त्यांना आपण पहिल्या निकषामध्ये 50,000 रुपयेच त्यांना देणार होतो. परंतु पुन्हा आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय बदल करून त्यांनाही 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांना त्यांनाही सरसकट त्यावेळेस कर्जमाफीचा आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ती संख्या आपल्यामध्ये ही थोडी वाढलेली आहे. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. रत्नागिरी जिल्ह्यातील आडे उटंबर खाडीतील मच्छीमारांसाठी 54 कोटी रुपयांचा निधी मंजूर. खाडीत वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्यासही शासनाचा हिरवा कंदील. रायगडच्या कर्जत नगर परिषद कार्यालयात पाण्याच्या कूलरला विद्युत प्रवाह लागत असल्याचा प्रकार. प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड.
बीडच्या माजलगाव शहरात बायपास रोडवर कामगाराचा मृत्यू. विजेच्या खांबावर काम करताना शॉक लागून मृत्यू. घटना सीसीटीव्हीत कैद. लातूर महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. वेतन वेळेवर होत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोसी येथे मराठा समाजाच्या आरक्षणावरून 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या. आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्यात असल्यानं तरुणाचं टोकाचं पाऊल. केंद्राच्या कामगार विरोधी कायद्याच्या निषेधार्थ आणि शेतकरी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शहापूरमध्ये CITUचं आंदोलन. मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी. रायगडमध्ये माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट. रात्री रुग्णांच्या वॉर्डमध्ये उंदरांचा वावर. रुग्णालय प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे रास्ता रोको. आंदोलनकर्त्यांकडून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. पाथरी नगर परिषदेसमोर 12 ऑगस्ट पासून काँग्रेसच्या वतीनं साखळी उपोषण. मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा काँग्रेसचा आरोप. बारामती शहर पोलीस ठाण्यात 59 वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. 9 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून विनयभंग पोक्सो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. आणखी काही विशेष व महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.